जो आमचा उद्देश आहे सगळ्यांचा की मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, मराठी भाषा जतन झाली पाहिजे आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, हे जर करायचं असेल तर माझी मराठी भाषा ही शालेय जीवनापर्यंत पोचली पाहिजे, माझी मराठी भाषा ही महाविद्यालयापर्यंत पोचली पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की आजच्या शोभायात्रेमध्ये 104 संस्थांचे जवळजवळ 7 ते 8 हजार विद्यार्थी सामील झालेले होते आणि उत्स्फूर्तपणानं सामील झालेले होते. त्याच्यामुळे युवा पिढीची आता जबाबदारी आहे की मराठी भाषा आहे तशी टिकवणं, मराठी भाषेची अस्मिता टिकवणं आणि मराठी भाषेवर जर आक्रमण होत असेल तर आक्रमक पद्धतीनं त्याचा प्रतिकार करणं, ही जबाबदारी युवा पिढीनं हातामध्ये घेतली पाहिजे. आणि त्यांनी या सगळ्या ज्यांनी मराठी लिहिली, ज्यांनी मराठी वाढवली, त्या सगळ्यांचा आदर्श भविष्यामध्ये दीपस्तंभाप्रमाणे स्वतःच्या समोर ठेवला पाहिजे. म्हणूनच आज पहिला विश्व संमेलनातला साहित्यभूषण पुरस्कार आपण मधुबाईंना देतोय.